नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक दादा नाशिक. आज 23 जुलै 2026. तर बघा, पश्चिम घाटावर नाशिक सहित गुजरातच्या बऱ्याच भागात आणि पुण्यापासून संपूर्ण पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस चालू आहे. तर हा पाऊस काय तर ऑप्शल जी ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रफ आहे ही खालच्या बाजूला सरकली. तर बघा, इथे कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि ही ट्रफ बनल्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये सतत पाऊस असतो. मित्रांनो बघा, गुजरात आणि या भागामध्ये जो पाऊस होतो याचे कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, जो काही जबरदस्त पाऊस चालू आहे या ठिकाणी, आता झूम करून बघू आपण. तर मित्रांनो, मागील जो 15 ते 20 दिवसापूर्वी जो पाऊस मुंबईच्या आसपास जबरदस्त पाऊस झाला, अगदी तशीच परिस्थिती या ठिकाणी बनली. ही जी गुजरातची खंभातची खाडी, त्या ठिकाणी माही, तापी आणि साबरमती आणि त्यानंतर नर्मदा या नद्यांचं जे काही 6 नद्यांचं जे काही पात्र आहे या ठिकाणी जो खंभातच्या खाडीत त्या लॉन्च होतात. या ठिकाणी त्या नद्या जेव्हा समुद्राला मिळतात तर त्या ठिकाणी जे पाण्याची जी डेन्सिटी असते ही समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी असते. तिथं वॉटर वेपर बनते आणि तो त्रिभुज प्रदेश बनलेला आहे. या ठिकाणी एक वेगळं विशेष नैसर्गिक असं फेनॉमिना अशी त्या ठिकाणी की ह्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस इथे सिस्टम बनते ही लवकर हटत नाही आणि त्यामुळे गुजरात सहित जबरदस्त पालघर आणि नाशिकच्या भागात हा पाऊस असतो. काही वर्षापासून ही सिस्टीम आपल्याला दिसून येते. तर बघा, आता रात्री जर बघितलं, साधारणपणे आता 11 वाजेची 11 ते 12च्या दरम्यान जर बघितलं तर साधारणपणे नाशिक पश्चिम आणि समुद्रामध्ये हा जो पिवळा बेल्ट दिसतो, मुसळधार पाऊस. त्यानंतर जो पावसाचा बेल्ट कुठपर्यंत सक्रिय आहे, तर आपण बघू गुजरात पासून ते इकडे संपूर्ण पुणे कोकण किनारपट्टीच्या आसपास पाऊस आहे. तर अजून झूम करून आपण पाऊस बघूया कुठपर्यंत सक्रिय आहे. तर मित्रांनो बघा, हा पाऊस कुठपर्यंत सक्रिय आहे तर तसं बघितलं तर बघा, डहाणू जबरदस्त पाऊस, अति मुसळधार पाऊस त्या भागात आहे. डहाणू, पालघर, उपसई, विरार, मुंबई, ठाणे, पनवेल, कर्जत, त्यानंतर नागोठणे, रोहा, मुरुड आणि जो खालचा भाग आहे त्या भागात जबरदस्त पाऊस. इकडे वाडा, त्यानंतर बघा खोडाळा, घोटी, शहापूर, जुन्नर, संगमनेर हा जो पट्टा आहे, शिरूर, खेड, चाकणपर्यंत, नाशिक आणि सिन्नर, साईनगर म्हणजे शिर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव, येवला. त्यानंतर जर आपण थोडं खालच्या भागात जर बघितलं तर बघा, इकडे चांदवड, मनमाड, सटाणा, मालेगाव, चाळीसगाव आणि कन्नड आणि गंगापूर पर्यंत हा भाग आहे. बाकी पूर्वेला भागात जर गेलं तर मराठवाड्यात आता सध्या आपल्याला पाऊस दिसत नाही रडारनुसार. म्हणजे मराठवाड्याचा भाग अगदी ड्राय त्या ठिकाणी. तर मराठवाड्यात मला जालन्यातून कॉल आले तर बघा, भोकरदन, फुलंब्री, देऊळगाव राजा, रिसोड, त्यानंतर डिग्रस, संपूर्णपणे मराठवाडा सध्या ड्राय पडलेला आहे. आपण जे म्हणतो की एका भागात जरी पाऊस झाला असला तरी पण मराठवाड्याच्या भागात सध्या कुठेही पाऊस दिसत नाही. आता पावसाचे सिस्टम सध्या आपण सांगताना फक्त नाशिक पश्चिम भागातच पाऊस. तर बघा, हा जो पाऊस मी तुम्हाला रडारवरून दाखवला, तर करंट रडार ही करंट असते. तर ह्या भागातच झड आणि मुसळधार पाऊस चालू आहे. तर याच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील जी काही पश्चिम बाजूची जी धरणं आहे, कळवण तालुक्यातली जी काही पुनद, अर्जुन सागर म्हणतो आपण त्याला, किंवा हरणबारीतून आज मोठ्या प्रमाणात गिरणा नदीमध्ये विसर्ग सुरू झाला. चंदकापूरमधून संपूर्णपणे भरलेले आहे, पुणेगाव भरलेले आहे, पालखेड भरलेले आहे, वजरखेडमध्ये मोठा साठा आलाय, तिसगाव भरत आलाय. आणि जे काही मोठी मोठी धरणं आहे, पालखेडचं जर ओव्हरफ्लोच पाणी त्या ठिकाणी असतं तर ह्या धरणातील मोठा साठा आहे. त्यानंतर पश्चिम दारणा, गौतमी, गोदावरी, त्यानंतर गंगापूर याच्यामध्ये मोठ्या पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि ते धरणं देखील 1-4-8 दिवसात भरू शकतात. परंतु त्याच्यातून मोठ्या पद्धतीनं पाणी गोदावरीतून नांदूर उमेश्वर मध्ये सोडण्यात आलं, तिथून जाय पडलं पाणी जातं. म्हणजे साधारणपणे हा जो सिस्टम आपल्याला दिसते, तर ही सिस्टम खंभातच्या खाडीमध्ये ह्या ठिकाणी चक्राकार परिस्थिती बघा या त्रिभुज प्रदेशाजवळ. तर ती आल्यानंतर ती नाशिक, पालघर सहित जोरदार पाऊस देते. मागे देखील जो मुंबईला पाऊस झाला त्यामुळे पाऊस झाला आणि हा पाऊस आज देखील सक्रिय राहणार आहे. त्यानंतर 23 तारखेला आज दिवसभर पाणी, 3 तारखेनंतर थोडी इंटेन्सिटी कमी होते, पण उद्या 24 तारखेला देखील पश्चिम बाजूला तर पाऊस चालूच राहणार. परंतु जसं जसं पूर्वेला जावं तसं पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी कमी होत जाते. नंतर 24-25 नंतर दुपारनंतर जे काही ऍक्टिव्हिटीज होतील स्थानिक त्या होतील. 25, 26, 27 मात्र 25 तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भ, मराठवाड्याच्या भागातून पाऊस 26 ला त्या ठिकाणून पाऊस हा पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. 28 तारखेचा जो आपला तिसरा फेज आहे तो देखील आपल्याला पाऊस देणार आहे. हा अंदाज सगळे लक्षात घ्या. साधारणपणे पिकांना जे काही स्प्रे शेड्यूल आहे ते आता आज दुपारी 3 वाजेनंतर थोडासा पाणी उघडतो, परंतु परत एकदा सायंकाळी सुरू होतो. त्यामुळे आज शक्यतो उघड भेटणार नाही, कारण एवढी सिस्टीम जर तुम्ही बघितली, जबरदस्त पावसाचा हा जो दायरा आहे याच्यामुळे आणि कमी दाब क्षेत्र हे निर्माण झाले, त्याच्यामुळे सगळा पाऊस हा आपल्याकडे सक्रिय आहे. हा अंदाज सगळे लक्षात घ्या. 28 तारखेनंतर देखील दुसरा स्पेल आहेच, परंतु
मराठवाडा आणि विदर्भ सध्या जर बघितलं तर ह्या भागात जरी पाऊस असला तरी पूर्व भागात आता रडारनुसार दाखवलं नाहीतर हवामान अंदाज काय करतात की एका जागी पाऊस झाला की सांगायचं खूप पाऊस झाला महाराष्ट्राचा. परंतु महाराष्ट्राचं विदारक चित्र जर बघितलं तर मराठवाडा जालन्याच्या भागात तुम्ही जर बघितलं मित्रांनो बघा की काही ठिकाणी जर चांगला पाऊस झालेला जरी असला तरी बऱ्याच भागात अजून विहिरी कोरड्या आहेत. लक्षात घ्या इकडे अगदी मराठवाडा अगदी नागपूरच्याही भागात काही ठिकाणी खूप चांगला पाऊस झाला पण बऱ्याच भागात अजून विहिरींना पाणी आलेलं नाही. एका भागात म्हणजे हे सांगायचं मला की एका ठिकाणी धरणं भरले विपरीत परिस्थिती एका बाजूला अशी परिस्थिती आहे. तर लवकरच सर्वांना चांगला पाऊस म्हणून सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा मी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण सहित सगळ्यांचा अंदाज त्या ठिकाणी सांगत असतो. मलाही वाटतं की सगळ्याच भागात पाऊस व्हावा परंतु जसा आहे तसा अंदाज तुमच्या पुढे ठेवण्याचा माझा हा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. मराठवाड्यात देखील लवकरच पाऊस होईल काळजी नसावी त्या शेतकऱ्यांनी देखील परंतु सिस्टम शिवाय पाऊस नाही मित्रांनो लक्षात घ्या. सध्या एल्निनोचा प्रभाव असला तरी सिस्टम कमी दाबाचे क्षेत्र हे खंबातच्या खाडीजवळ बनलं म्हणून नाशिककडे जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे हा झड पाऊस. परंतु त्यानंतर जो काही 2 दिवसानंतर तो थांबून परत पुढच्या सिस्टीमची आपल्याला वाट पाहावी लागते त्या ठिकाणी. तर लवकरच 28 देखील सिस्टम आहे आणि 4 ऑगस्ट देखील सिस्टम आपल्याकडे येणार तर काळजी करू नये.